नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर ही रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी आणि झटपट अशी होणारी आहे. आणि विशेष म्हणजे ही रेसिपी आपण पारंपरिक पद्धतीनेच बनवणार आहोत. गाजरचा हलवा चिकट होऊ नये म्हणून मी काही खास टिप्ससुद्धा सांगितलेले आहेत. तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर इथे मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण याला किसून घेऊयात. तर हे पहा, गाजर इथे मी चांगले स्वच्छ धुवून आणि वरचं साल काढून याला बारीक असं आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे काजू, बदाम, काही ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत आणि ते बारीक कट करून आपल्याला हे तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर आपल्याला हे कमी गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने जर आपण तळून घेतले सुरुवातीला तर हे हलव्यामध्ये खूप छान याची चव येते, टेस्ट लागते. त्यामुळे या पद्धतीने जर आपण थोडेसे याला तळून घेतले तर आपला हलवा खूप छान टेस्टी बनतो. तर आता आपण याला साईडला काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने मी हे तळून घेतले आहेत आणि आपण आता याला साईडला काढून घेणार आहोत. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला सगळं जेवढं पण आपण गाजर किसलं होतं ना, तर ते आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि सगळा याच्यामध्ये गाजराचा खीस आपल्याला घालून घ्यायचा आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये. आणि याला आपल्याला थोडं थोडं करून कमी गॅसवरती चांगलं असं याला आपण परतून घेणार आहोत. जेवढं आपण छान याला असं परतवू ना, तेवढा आपला हलवा जो आहे तो चिकट होत नाही. आणि गाजर भाजल्यामुळे तुपामध्ये, त्यामुळे काय होतं की हा चवीला अप्रतिम लागतो. त्यामुळे ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. काही वेळेला आपण याला असं पण घालू शकतो, पण थोडंसं तूप घालून याला जर आपण परतवलं ना, तर हलवा हा चवीला खूप छान लागतो. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. आता छान आपला हलवा परतला की त्यामध्ये इथे दूध घालायचं आहे. तर दूध थोडं थोडं करून घाला. तर इथे मी 1 किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे. तर आता दूध घातल्यानंतरसुद्धा आपल्याला याला कमी गॅसवरतीच छान असं सतत असं हलवत राहायचं आहे सगळीकडनं. नाहीतर आपण गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर काय होतं, खालून हे दूध डागू शकतं किंवा मग खालून मग जळू शकतं, ते करपट लागेल आपला हलवा. त्यामुळे याला सतत असं 1-2 ते 3 मिनिटाने मध्ये मध्ये चांगलं असं आपल्याला याला फिरवत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे. खालीवरी खालीवरी असं छान असं याला फिरवत राहायचं आहे. त्यामुळे हलवा हा खूप छान बनतो, खाली अजिबात लागत नाही. आणि कमी गॅसवरती वेळ लागतो थोडा जास्त, पण हलवा हा चवीला खूप छान बनतो. जसं जसं याच्यातलं दूध आटत येईल त्यानंतर इथे आपल्याला मावा घालायचा आहे. तर इथे मी मावा 1 किलो गाजरासाठी 100 ग्रॅम मावा घातलेला आहे. मावा घालणं ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे मावा नसेल तर अशा वेळेला आपल्याकडे घरामध्ये जर मिल्क पावडर असेल तर तीसुद्धा आपण अर्धी वाटी किंवा मग 1 वाटी तुम्ही इथे ॲड करू शकता. किंवा मग दुधावरची जर घट्ट अशी साय असेल ना, तर तीसुद्धा आपण यामध्ये ॲड करू शकतो. यामुळे सुद्धा खव्याला खूप छान अप्रतिम अशी टेस्ट येते. त्यामुळे नक्कीच घाला. आता हे मावा घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मावा घातल्यानंतरसुद्धा याला पाणी सुटतं. त्यामुळे याला सतत असा आपल्याला हलवत राहायचं आहे. तर हे पहा अशा पद्धतीने. आणि आपण साखर आहे ना, ती शेवटी घालणार आहोत. तर सगळ्यात शेवटी आपण का घालणार आहोत? आपण जर सुरुवातीला साखर घातली असती तर त्यामुळे काय होतं की हलवा हा
चिकट होतो, कारण साखरेला लगेच पाणी सुटतं त्यामुळे. आता हे जसं जसं आपला हलव्यातलं दूध आटत येईल त्यानंतर आपण इथे साखर ॲड करणार आहोत. तर हे पहा, आता आपला यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत. आत्ता मी साखर ॲड केलेली आहे यामध्ये, कारण आपलं दूध आणि मावा बऱ्यापैकी आटत आलेलं आहे. यातलं पाणी घट्ट असं झालेलं आहे, त्यामुळे सगळ्यात शेवटी आपण साखर इथे घातलेली आहे. तर यामुळे काय होतं की आपला जो होणारा हलवा आहे तो जास्त चिकट होत नाही. त्यामुळे शेवटीच सगळ्या आपल्याला इथे साखर घालायची आहे. तर आता साखर घातल्यानंतर पण काय होतं की हलव्याला पाणी सुटतं साखरेचं. त्यामुळे याला सतत कंटिन्यू आपल्याला परत हलवत राहायचं असतं. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता आता किती याला पाणी सुटलेलं आहे आणि याला रंग जो आहे ना साखरेमुळेच येतो. साखरेमुळेच रंग याला छान येतो. सुरुवातीला रंग आपल्याला दिसत नाही, पण जेव्हा साखरेमधलं पाणी, या हलव्यातलं पाणी सगळं आटल्या जातं त्यानंतर हलव्याला खूप छान असा लालसर रंग यायला सुरुवात होते. तर हे पहा, आता याच्यातलं पाणीसुद्धा आटत आलेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून मलासुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते आणि मला तुमचे धन्यवाद करता येतील. तर मंडळी, हे पहा, आता आपलं यातलं सगळं साखरेचं पाणी आटलेलं आहे. तर आता या वेळेला आपल्याला इथे वेलची पूड घालायची आहे. आता मी इथे वेलची पूड घातलेली आहे आणि त्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट सगळे तळून घेतलेले होते आता ते ॲड करायचे आहेत या वेळेला. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हलवा जर आपण बनवला ना तर हा हलवा 2 ते 3 दिवस आरामात टिकतो आणि फ्रीजमध्ये म्हणाल तर 8 दिवस टिकतो. पण फ्रीजच्या बाहेरसुद्धा, कारण आता थंडी आहे त्यामुळे हा हलवा आरामात 3 ते 4 दिवस बाहेर बिना फ्रीजचा टिकतो. तर आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. तर कढई अजून पण गरम आहे, त्यामुळे याच्यातलं जे काही थोडंफार पाणी राहिलं असेल शिल्लक तर ते आटून जातं. तर मी तुम्हाला थंड झाल्यानंतर दाखवते. तर हे पहा, तयार झालेला आहे आपला गाजराचा हलवा. अगदी साधा, सोपा आणि झटपट असा होणार आहे. कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये घरच्या घरी बनून तयार होतो. तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. तर हा हलवा आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणार आहे. आणि विशेष म्हणजे गाजर हे मुलं असं खात नाहीत आणि जर आपण त्यांना अशा पद्धतीने हलवा जर बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.